नमस्कार, मी कुणाल. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी यूट्यूबवर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बेवारस महिला प्रेताची ओळख पटली असून अनैतिक संबंधातून खून झाल्याच्या चर्चेला उधाण. लाच घेणारा शिक्षक एसीबीच्या जाळ्यात. अकोल्याच्या तहसील कार्यालयासमोर बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं धरणे आंदोलन. आणि महाविद्यालयीन शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखले. समाज कल्याण कार्यालयावर विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. राहुरी तालुक्यातील वळण येथे 29 जून रोजी खून करून टाकण्यात आलेल्या महिलेची ओळख पटली असून सदर महिला ही संगमनेर तालुक्यातील असून राहुरी पोलिसांनी रात्रभर कारवाई करून संगमनेर येथील 3 जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतलंय. तर ही घटना अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा नातेवाईकांमध्ये सुरू होती. राहुरी तालुक्यातील वळण येथे 29 जून रोजी खून करून टाकण्यात आलेल्या महिलेची ओळख पटली असून सदर महिला ही संगमनेर तालुक्यातील असून राहुरी पोलिसांनी रात्रभर कारवाई करून संगमनेर येथील 3 जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. तर सदर घटना ही अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा तिच्या नातेवाईकांमध्ये सुरू आहे. तालुक्यातील वळण मांजरी रस्त्यालगत अडसर बाजूला निर्जन स्थळी 29 जून रोजी सकाळी एका 32 वर्षीय अनोळखी महिलेचा गळा आवळून खून केलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले होते. घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप पवार, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वागचौरे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले होते. यावेळी सदर महिलेचे प्रेत ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास कार्य सुरू केले. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिळीमकर यांनी रात्रभर तपास केला. यावेळी सदर महिला ही संगमनेर तालुक्यातील ज्योती राधाकृष्ण सातपुते असल्याचे समजले. प्रेताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी संगमनेरमधील 3 जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. तर सदर मृत महिलेच्या नातेवाईकांनी राहुरी पोलिसात धाव घेतली. सदर महिलेच्या बहिणीने सांगितले की मयत ज्योती सातपुते ही गुरुवारी 28 जून रोजी रात्री 9:30 वाजता संगमनेर येथील तिच्या राहत्या घरातून मोबाईलमध्ये बॅलन्स टाकून येते असे सांगून गेली होती. ती रात्रभर घरी आलीच नव्हती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. दुसऱ्या दिवशी तिचे प्रेत राहुरी येथे मिळाल्याचे आम्हाला समजले. यावेळी मयत महिलेच्या बहिणीने गणेश गोसावी, गोकुळ सातपुते, कडलक यांच्यावर संशय व्यक्त करून सदर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. सदर घटना ही अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा मृत महिलेच्या नातेवाईकांमध्ये सुरू होती. तर या घटनेबाबत राहुरी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करून सदर महिलेला कोणी मारले, कोठे मारले, कोणत्या कारणाने मारले इत्यादी तपास पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर हे करतायत. ज्योती सातपुते गुरुवारी संध्याकाळी 9:30 वाजता घराच्या बाहेर बॅलन्स टाकायच्या नावाने गेली होती. रात्रभर ती घरी आलीच नाही. तर तिला तिची काल राहुरी येतं आहे ना, तिची डेड बॉडी सापडली. त्याच्यामध्ये तिच्या नवऱ्याने फोन करून सांगितलं मी काल रात्रीच आलो. तर मला संशय आहे गणेशगिरी गोसावी, एक गोकुळ सातपुते, दुसरा नरेश कडलं आणि तो सचिन. कुठं राहणार आहे ते? संगमनेर. तुमचं काय नाव? नीता भुले. तुमची कोण आहे मयत? बहीण आहे माझी. आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी एवढीच आहे, माझ्या बहिणीच नाही मिळावं, त्यांना फाशीची शिक्षा होती. तुम्हाला कसं कळलं ही घटना घडली म्हणून? दाजींनी फोन करून सांगितलं होतं. सकाळी आपल्याला राहुरी तालुक्यातील वळण मांजरी रोडवर रस्त्याच्या कडेला खड्ड्यामध्ये एका महिलेची डेड बॉडी मिळून आलेली होती. एकंदरीत पाहिले असता त्या ठिकाणी त्या महिलेचा खून झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत असल्यावरून आपण राहुरी पोलीस स्टेशन येथे
IPC 302/201 नुसार गुन्हा दाखल केलेला होता. सद्यस्थितीमध्ये या गुन्ह्याचा तपास सुरू असून त्यातील जी मृतक महिला आहे तिची ओळख सध्या पटलेली असून ती मृतक महिला तिचं नाव हे ज्योती राधाकिशन सातपुते असे असून एक वय तिचे 35 वर्षाचे आहे आणि संगमनेर येथील ती रहिवासी आहे. त्या संदर्भात आपण काही जे संशयित आहेत त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे. विचारपूस सुरू आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 3 संशयित लोकांना या ठिकाणी आणलेलं आहे. त्यांची विचारपूस सुरू आहे. या संदर्भात मी नागरिकांनाही आवाहन करेल की या घटनेबाबत जर नागरिकांना कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. C24 तासाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी. पुण्यातील नरे परिसरातील सुधाकरराव जाधवर कॉलेजमार्फत यावर्षी आदिवासी विभागातील गरीब आणि शिक्षणापासून वंचित अशा मोजक्या मुलींना नर्सिंग या विषयाचे शिक्षण मोफत देण्याची तयारी दर्शवली आहे. यात संस्थेचे मुख्य संचालक सुधाकरराव जाधवर यांनी पुढाकार घेतला आहे. पुण्यातील नरे परिसरातील सुधाकरराव जाधवर कॉलेजमार्फत यावर्षी आदिवासी विभागातील गरीब आणि शिक्षणापासून वंचित अशा मोजक्या मुलींना नर्सिंग या विषयाचे शिक्षण मोफत देण्याची तयारी दर्शवली आहे. यात संस्थेचे मुख्य संचालक सुधाकरराव जाधवर यांनी पुढाकार घेतला आहे. शिक्षणापासून वंचित असलेला मोठा वर्ग आज देशात शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची धडपड करतोय. त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी कुणाच्या तरी आधाराची गरज असून त्यात नांदुरबार, धुळ्यासारख्या आदिवासी विभागातील काही मुलींना आता पुण्यात सुधाकरराव जाधवर नर्सिंग कॉलेज या संस्थेने आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात या मुलींना आणण्यासाठी त्यांची वसतिगृहाची सुविधा देखील या कॉलेजने केली असून संस्थेचे मुख्य संचालक सुधाकरराव जाधवर यांच्या सामाजिक जाणीवेतून या मुलींची भविष्याची चिंता दूर होण्यास मदत होणार आहे. नेमकी काय भूमिका आहे या विषयासंदर्भात याची माहिती सुधाकरराव जाधवर यांनी स्वतः C24 ताशी बोलताना व्यक्त केली आहे. प्राचार्य डॉक्टर जाधवर, आमचं जाधवर फाउंडेशन या नावानं संस्था आहे आणि ही सब अर्बन एरियामध्ये नरे भागामध्ये आमची संस्था काम करते. सिंहगड रोड या ठिकाणी या भागामध्ये सुरुवातीला मुली शिकायला पुण्यामध्ये जात नव्हत्या आणि त्यामुळे अनेक मुलींचं शिक्षण हे 7वी नंतर बंद व्हायचं आणि म्हणून आम्ही 20 वर्षापूर्वी सुरुवातीला शिक्षण संस्था चालू केली होती आणि त्याच्यातून मुलींसाठी शाळा आणि अनेक मुलांना कमी पैशामध्ये शिक्षण आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्यासाठी ही संस्था स्थापन झाली. आता या संस्थेमध्ये आमच्याकडं MBA आहे, नर्सिंग आहे, B.Ed, D.Ed, इंग्लिश मीडियम, CBSE. परंतु आमचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारचं शिक्षण देतो, चांगल्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी देतो आणि फीज मात्र आमच्या अर्ध्याच आहे. कारण सर्वसामान्यांचा विचार करून मलासुद्धा शिक्षण घेताना फी भरायला पैसे नसायचे, वडील शेतकरी होते, ते हाल लक्षात ठेवून आम्ही ही शिक्षण संस्था स्थापन केली आणि आता आदिवासी भागातील मुली असतील त्यांना आम्ही मोफत आणून या ठिकाणी शिक्षण देतो. MBAमध्येही आम्ही मागासवर्गीय विद्यार्थी असतील त्यांना मोफत शिक्षण देतो. अनेक OBC आणि NTचे आम्हाला पैसे मिळाले नाहीत, जवळजवळ 70-75 लाख रुपये लॉस झाला, तरीसुद्धा आम्ही त्या मुली आणून या ठिकाणी शिकवल्या आणि आज कमीत कमी 2000 नर्सिंगच्या मुली आमच्या सगळ्या वेगवेगळ्या संस्थांमधून 6 कॉलेजेसमधून बाहेर पडून त्या 100% नोकरीला लागलेल्या आहेत. आणि त्यामुळे या ग्रामीण, गरीब, आदिवासी, मागासवर्गीय मुलांसाठी याचा फार मोठ्या प्रमाणावरती फायदा होतो आणि एक समाजकारण म्हणून आम्ही हे शैक्षणिक कार्य या ठिकाणी आरंभलेलं आहे. आणि आता माझा मुलगा शार्दूल जाधवर ॲडव्होकेट हा आता हे पुढं सगळं रन करत आहे, चांगल्या पद्धतीनं बघत आहे. मी फक्त इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीचा सपोर्ट त्याला देत आहे. ते शिक्षण घेताना झालेले हाल, आमची आर्थिक परिस्थिती, मराठवाड्यातील गाव, तिथं पाण्याचं दुर्भिक्ष, शेती नीट पिकत नव्हती, आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाक्याची. मग 5-5, 10-10 किलोमीटर चालून शिक्षण घेतलं, खायला नीट भाकरी मिळायची नाही वेळेमध्ये. आणि मग आपले जे हे हाल झाले ते पुढच्याचे होऊ नयेत. आपण सामान्य परिस्थितीतून छोट्या गावातून येऊन इथं एवढं करू शकतो तर बाकीची मुलंही ते करू शकतात. त्यांच्यामध्येही पोटेन्शियल आहे, त्यांना संधीची गरज आहे आणि म्हणून ही संधी उपलब्ध करून देण्याचं काम मी या ठिकाणी करत आहे. स्वामी विवेकानंदाचा आदर्श आहे. माझे आजोबा सरपंच होते गावचे आणि अतिशय आदर्श होते, पैलवान होते आणि एकदम स्ट्रिक्ट होते आणि त्यांचे विचार मनामध्ये घेऊन हे समाजसेवेचं ब्रीद आम्ही घेतलेलं आहे आणि आमची संस्था पुढं तेच शार्दूलसहित राबवत आहेत.
याचा मला अत्यंत आनंद होत आहे. सी24 ताससाठी अमोल ओदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत पुणे जिल्ह्यात 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत एकूण 55.92 लक्ष रोपे लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत पुणे जिल्ह्यात 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत एकूण 55.92 लक्ष रोपे लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून पुणे महसूल विभागात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात विविध शासकीय विभाग, अशासकीय संस्था, निमशासकीय मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिक यांनी वृक्ष लागवडीचे नियोजनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून त्यानुसार वन विभागाचे वेबसाईटवर 25 जूनपर्यंत 6,825 ठिकाणी 53.86 लक्ष खड्डे नोंदणी झाली असून त्यापैकी 46.07 लक्ष खड्डे वेबसाईटवर रेखांश आणि अक्षांश सह नोंदवले गेलेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. या उपक्रमामुळे शहरासोबत जिल्ह्यातील वनसंपदा वाढणार असून नागरिकांनी पुढे आले पाहिजे, तरच आपण हरित पुणे करू शकू, असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यात 55 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. आपला राज्यस्तरावरून जो 13 कोटी वृक्ष लागवड हा एक मोठा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्याचा खूप चांगला एक कार्यक्रम सुरू आहे. या ठिकाणी आमचे सगळे खड्डे पण करण्यात आलेले आहे. आज आम्ही 55 लाख जो आपला उद्दिष्ट आहे त्याच्यापैकी जवळपास 53 लाख आम्ही खड्डे पण करून घेतलेला आहे. याच्यामध्ये जवळपास 7,000 लोकेशन्स आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व विभागाचे, याच्यामध्ये विशेष करून वन विभाग तसेच सामाजिक वनीकरण यांचा खूप चांगला असा एक प्रेरणादायी रोल असल्यामुळे बाकी सगळे डिपार्टमेंटसुद्धा मोटिवेटेड आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभाग आम्ही एन्श्योर करतो आहे. जिल्हा स्तरावरील सगळे महत्त्वाचे लोकप्रतिनिधी, आपले जे काही मीडियाचे प्रतिनिधी आहे किंवा सामान्य जनता, आपले सगळे शासकीय अधिकारी, कर्मचारी सर्वांचा एक चांगला रिस्पॉन्स आहे आणि त्या हिशोबाने खूप चांगल्या प्रकारचे काम पुण्यामध्ये होईल आणि 100% आपला उद्दिष्ट पूर्ण होतील असा आम्हाला विश्वास आहे. सी24 ताससाठी अमोल ओदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त. कॉलेजच्या मागे लोणीकंद, पुणे 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. नांदेड जिल्ह्याच्या तालुका भोकर शहरात एक शिक्षक लाच घेताना ACBच्या जाळ्यात सापडलाय. शालेय पोषण आहार योजनेचा ऑनलाईन डाटा भरण्यासाठी 1800 रुपयांची लाच घेताना गणेश जाधव या शिक्षकास 29 जून रोजी सकाळी 11 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलाय. शालेय पोषण आहार योजनेचा ऑनलाईन डाटा भरण्यासाठी 1800 रुपयांची लाच घेताना गणेश जाधव या शिक्षकास 29 जून रोजी सकाळी 10 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. नांदेड जिल्ह्याच्या तालुका भोकर शहरातील नवी आबादी परिसरात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक गणेश साहेबराव जाधव यांनी याच शाळेतील शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत खिचडी शिजवणाऱ्या स्वयंपाकी महिलेस बिल डाटा ऑनलाईन करण्यासाठी 1800 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या स्वयंपाकी महिलेच्या पतीने याबाबत 25 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. 29 जून रोजी सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर, पोलीस उपअधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक BH काकडे, पोलीस नायक अशोक गीते, मारुती केसकेरे, महिला पोलीस आशा गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमरजीत सिंग चौधरी, विलास राठोड, चालक अनिल कदम यांनी पंचासक्षम गणेश जाधव यांना रंगेहात पकडून अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक BH काकडे यांनी दिली आहे. या संदर्भात माहिती अशी आहे की यातील जे तक्रारदार आहेत तर यातील तक्रारदार यांच्या पत्नी या तिथं स्वयंपाकी म्हणून काम करत आहे. तर त्या ठिकाणी जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना स्वयंपाक बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती. त्यांना ठराविक याच्यासाठी त्यांना मानधन दिलं जातं. ही जी सर्व विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांची माहिती शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना जेवढे अन्न दिलं जाते की जेवण दिलं जातं त्या सर्वांची माहिती भरण्यासाठी ऑनलाईन भरण्यासाठी त्या शाळेतील शिक्षक गणेश साहेबराव जाधव यांची नेमणूक केलेली होती. कुठं जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी भोकर या ठिकाणी जे शिक्षक होते त्यांची नेमणूक केली होती. पण ही सर्व विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन डेटा भरण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पैसा किंवा कुठल्याही प्रकारचा निधी लागत नाही. ही माहिती सर्व ऑनलाईन फुकट भरायची असते. त्यासाठी कुठल्याही प्रकारची म्हणजे पैसा लागत नाही. परंतु यातील जे हे आहे लाच मागणारे अधिकारी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे की मी जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी मला महिन्याचे किंवा दररोजचे एवढे पैसे द्यावे लागतील असे म्हणून त्यांनी त्यांच्या किती पैशाची मागणी केली? तक्रारदार यांच्याकडे 1800 रुपयेची मागणी केली होती. अशा प्रकारची तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही काल म्हणजे 28 तारखेला सापळापूर्व जी आमची कारवाई असते व्हेरीफाय केलं आम्ही की बाबा खरंच मागणी केली आहे किंवा नाही. तर त्यामध्ये असे दिसून आले की त्यांनी या संदर्भात या कामाच्या अनुषंगाने मागणी केलेली आहे असं आढळलं. त्यानुसार आम्ही त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आज रोजी पंचासह हजर होऊन त्या पडताळणीच्या अनुषंगाने त्यांना आज शाळेमध्ये 1800 रुपये त्यांच्या हातामध्ये देताना आम्ही त्यांना रंगे हात पकडलेले आहे. C24 तासाठी मझर शेख, नांदेड. पुण्यातील सर्व डॉक्टर संघटना एकत्र येऊन रुग्ण आणि डॉक्टर यांचे संबंध सुदृढ राहण्यासाठी डॉक्टर्स डे निमित्त पुण्यातील सर्व डॉक्टर्स एकत्र येऊन रुग्ण आणि डॉक्टर्स यांचे दुरावत चाललेले संबंध चांगले आणि विश्वासार्ह होण्यासाठी प्रयत्न करतायत. याविषयी अधिक माहितीसाठी पाहूयात C24 तासच्या या वृत्तात. डॉक्टर्स डे निमित्त पुण्यातील सर्व डॉक्टर्स एकत्र येऊन रुग्ण आणि डॉक्टर्स यांचे दुरावत चाललेले संबंध चांगले आणि विश्वासार्ह होण्यासाठी प्रयत्न करतायत. या निमित्ताने पुण्यातील सर्व डॉक्टर्स आणि असोसिएशन्स असे सर्व 1 जुलै या डॉक्टर डे निमित्त सकाळी 7:30ला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे जमणार आहेत आणि 8ची गणपतीची आरती करून त्यानंतर लगेचच पत्रकार परिषद घेणार आहेत. तर या चांगल्या कार्यक्रमास आपण उपस्थित राहून डॉक्टर आणि रुग्ण यांचे संबंध चांगले करण्यासाठी आपले सहकार्य आवश्यक आहे असे आवाहन राष्ट्रवादी डॉक्टर सेल पुणे अध्यक्ष डॉक्टर सुनील जगताप यांनी केले. मी डॉक्टर सुनील जगताप, पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा डॉक्टर सेलचा प्रेसिडेंट म्हणून पुण्यामध्ये आम्ही डॉक्टर्स डे निमित्त पेशंट आणि डॉक्टर यांचे जे रिलेशन्स आहेत ते चांगले सुदृढ व्हावेत, एकमेकाशी आता त्यांचा विश्वास वाढावा या दृष्टीने सर्व पुण्यातल्या संघटना एकत्र येऊन त्याच्यामध्ये IMA असेल, पुणे डॉक्टर्स असोसिएशन असेल, त्याच्यानंतर GPA असेल आणि इतर सर्व संघटना एकत्र येऊन 1 जुलै हा डॉक्टर्स डे असतो. या डॉक्टर्स डे निमित्त आम्ही दगडूशेठ गणपती इथे जमून सकाळी आरती करून याची सुरुवात करणार आहोत या रिलेशन चांगले होण्यासाठी आणि हा कार्यक्रम आमचा वर्षभर चालणार आहे. याचबरोबर आम्ही संध्याकाळी एक नाटक ठेवलं आहे सख्खे शेजारी. नाटकाबरोबरच जे वैद्यकीय क्षेत्रात अतिशय चांगलं काम करतात, सामाजिक काम आणि वैद्यकीय काम, तर यांचे अजितदादा पवारांच्या हस्ते पुरस्कार वितरित करणार आहोत. तर या कार्यक्रमात दोन्ही कार्यक्रमांना आम्ही डॉक्टर सेलच्या वतीने NCP डॉक्टर सेलच्या वतीने आग्रहाची विनंती करतो की आपण या कार्यक्रमांना उपस्थित राहावे. हा संध्याकाळचा जो कार्यक्रम आहे तो अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती येथे हा कार्यक्रम आहे आणि रात्री 9 ते 12 असा हा कार्यक्रम आहे आणि याचा जो बाकी सत्काराचा प्रोग्राम आहे तो मधल्या इंटरवलमध्ये आहे.
तर आपल्याला परत एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावे आणि डॉक्टर जो चांगला कार्यक्रम करतायत त्याला आपला सपोर्ट असेल. C24 ताससाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या 4 चाकी वाहनाला शुक्रवार दिनांक 29 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पुणे नगर मार्गावर सरदवाडीजवळील पीर फाट्यानजीक अपघात झालाय. मात्र त्यांच्या गाडीचे एअरबॅग उघडल्याने गाडीतील कोणालाच दुखापत झाली नाहीये. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या 4 चाकी वाहनाला शुक्रवारी दिनांक 29 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पुणे नगर मार्गावर सरदवाडीजवळील पीर फाट्यानजीक अपघात झालाय. या अपघातातून पाचपुते बालंबाल बचावलेत. माजी मंत्री बबनराव पाचपुते हे शुक्रवारी रात्री नगरहून पुण्याकडे त्यांच्या फोर्ड इंडिवर या 4 चाकी वाहनाने पुण्याला चालले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहाय्यक योगेश भोसले, चालक युवराज उबाळे हे होते. ट्रकला कुठलीही पार्किंग लाईट किंवा सुरक्षेच्या दृष्टीने काहीच नसल्यामुळे पाचपुते यांच्या चालकाला ट्रक उभी असल्याचे लक्षात न आल्यामुळे पाचपुते यांची गाडी ड्रायव्हर साईडने ट्रकच्या मागील बाजूस जाऊन आदळली. परंतु त्याच वेळेस पाचपुते यांच्या गाडीचे एअरबॅग उघडल्यामुळे गाडीतील कोणालाच दुखापत झाली नाही. चालकासह सर्वजण सुखरूप आहेत. या अपघातानंतर माजी मंत्री पाचपुते एका खाजगी वाहनाने पुण्याला गेलेत. नमस्कार. काल 29 तारखेला नगरहून पुण्याला येत असताना साधारणतः सिरूरच्या पुढे सरदवाडी पीर फाट्याजवळ 9:50 माझ्या गाडीला मोठा ॲक्सिडेंट झाला. एक गाडी ओव्हरटेक करून जात होती आणि पुढची 10 टायरवाली गाडीचं काहीतरी मेकॅनिकल गडबड झाली आणि त्यांनी जागेवर गाडी उभी केली आणि अशा वेळेस ड्रायव्हरला बाजूला गाडी काढता आली नाही. आम्ही मोठ्या गाडीच्या खाली गाडी गेली आणि खूप मोठा असा ॲक्सिडेंट झाला. इंजिन मागे आलं, त्यानंतर सर्व पुढच्या काचा वगैरे तुटून गेल्या. सुदैव असं होतं की सीट बेल्ट होता आणि मी आणि ड्रायव्हरने आम्ही आतल्या तिघांनी सीट बेल्ट लावला होता. त्यामुळे एअरबॅग ताबडतोब बाहेर आला आणि होणारा अनर्थ सगळा टळला. म्हणजे सीट बेल्टच्या संदर्भामध्ये मी थोडंसं उदासीन होतो लावण्याच्या संदर्भात, पण सतत घरून आणि मुलांनी सांगितलं की सीट बेल्ट लावल्याशिवाय गाडीत बसायचं नाही आणि ड्रायव्हरला तशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. गाडी चालू केलं की सीट बेल्ट लावा. सीट बेल्ट लावणं अडचणीचं वाटत होतं, पण काल पाहिल्यानंतर या निमित्ताने आपल्याला या माध्यमातून आपल्याला विनंती करायची, गाडीत बसल्यानंतर सीट बेल्ट लावा. मोठा होणारा अनर्थ टळलेला आहे. काल इतका मोठा ॲक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा खरचटलं सुद्धा नाही. ही ईश्वराची आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची कृपा आहे. म्हणजे सामान्यतः एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये लोक यायचे गाडी पाहिजे आणि गाडीतले लोक आहेत. माझ्याकडे आल्यानंतर म्हणायचे, खरंच तुम्हाला लागलं नाही का? म्हणलं हो, नाही लागलेलं. म्हणजे अशा पद्धतीने एवढा ॲक्सिडेंट होऊन सुद्धा केवळ सीट बेल्ट आणि जनतेचं, सामान्य माणसाचं प्रेम, आत्तापर्यंत केलेल्या कामाची आणि खरं तर वारी आता आलेले आहेत. 5-6 तारखेला वारीला जायचं आहे. पंढरीच्या पांडुरंगाची, माऊलीची, तुकाराम महाराजांची कृपा, आपल्या सगळ्यांचं प्रेम, यामुळे एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून वाचलो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. खूप लोकांनी चौकशी केली. आपल्या सगळ्यांचा आभार आहे. धन्यवाद. C24 तासाठी सुहास कुलकर्णी, श्रीगोंदा. पुणे शहराच्या सौंदर्यात आता आणखी एका उद्यानाची भर पडणार आहे. कात्रज परिसरातील मोरेबाग येथे प्रभाग क्रमांक 40चे नगरसेवक वसंत मोरे यांच्या अथक प्रयत्नातून आणि संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नावाच्या उद्यानाचे उद्घाटन 1 जुलै रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. पुणे शहराच्या सौंदर्यात आता आणखी एका उद्यानाची भर पडणार असून कात्रज परिसरातील मोरेबाग येथे प्रभाग क्रमांक 40चे नगरसेवक वसंत मोरे यांच्या अथक प्रयत्नातून आणि संकल्पनेतून तब्बल 4 एकरांपेक्षा अधिक परिसरात साकारलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर नावाच्या उद्यानाचे उद्घाटन 1 जुलै रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. गेल्या 12 वर्षाच्या लोकप्रतिनिधी म्हणून साकारलेल्या कारकिर्दीत मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांनी आणखी एका उद्यानाची भेट पुणेकरांना दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावाने या उद्यानाचे नामकरण करण्यात आले असून नगरसेवक वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून पूर्ण होऊ घातलेले हे तब्बल 9वे उद्यान आहे. ओपन जिम, अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा, जॉगिंग ट्रॅक, सुंदर आणि सुगंधी फुलझाडांची गुंफण आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील भित्तिचित्रे असा निसर्गरम्य परिसर आता पुणेकरांना आपल्या दैनंदिनी अनुभवता येणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्याचे उद्घाटन येत्या 1 जुलै रोजी करणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये जवळजवळ 20 वर्षापूर्वी आलेली आहे.
परंतु या 20 वर्षामध्ये इथं महानगरपालिकेच्या कुठल्याही नगरसेवक जवळजवळ 4 नगरसेवक झाले आत्तापर्यंत. 4 नगरसेवकांमध्ये एकाही नगरसेवकाच्या लक्षात ही जागा आली नाही. आणि मी मागच्या डिसेंबर महिन्यापासून डिसेंबर 2017पासून ह्या जागेवरती लक्ष घातलं आणि अवघ्या 5 महिन्यामध्ये या ठिकाणच्या नागरिकांना एक सुंदर असं उद्यान 4.5 एकर जागेमध्ये मी या ठिकाणी केलं आहे. माझ्या 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सर्वात कमी कालावधीमध्ये हे उद्यान मी विकसित केलं आहे. आत्तापर्यंत माझ्या 12 वर्षाच्या काळात मी 9 उद्यानं ॲम्युनिटी स्पेसच्या जागेवरती विकसित केलीत. त्याच्यामध्ये कात्रजचा जो नानासाहेब पेशवे जलाशय हा सर्वात मोठा प्रकल्प आहे माझा. आणि त्याच्यानंतर आता ह्या नवीन प्रभाग क्रमांक 40मध्ये प्रभाग रचना झाल्यानंतरनं हा प्रभाग माझ्याकडे जोडला गेला. मी इथं उभा राहिलो. ह्या प्रभाग क्रमांक 40मध्ये आत्तापर्यंत 4 निवडणुका पार पाडल्यात, परंतु एकही उद्यान या भागातल्या नागरिकांना नव्हतं. आणि ते पहिल्यांदा हे उद्यान आता इथं विकसित झाले. माननीय राजसाहेब ठाकरे 1 तारखेला ह्या उद्यानाच्या उद्घाटनाला सकाळी 11 वाजता येत आहेत. विशेष एक बाब म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात आजपर्यंत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने एकही उद्यान विकसित केलं नाही. अहिल्यादेवी होळकरांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याग केला, फार मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं अगदी इंदोरपासून महाराष्ट्रापर्यंत केली आणि त्यांच्या नावाने अनेक घाट आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी विकासाची कामं केलेली असताना इकडं मात्र पुण्यामध्ये त्यांच्या नावाने एकही उद्यान नव्हतं. बऱ्याच दिवसापासून यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांची ती माझ्याकडे मागणीसुद्धा होती आणि म्हणून मी आज ती पार पाडली आहे. आणि भविष्यामध्ये या ठिकाणी आपण मागे पाहू शकता की मागच्या जागेमध्ये सुद्धा जवळजवळ 52 गुंठे जागा आहे. ती सुद्धा महानगरपालिकेच्या याच जागेमधला एक पार्ट आहे. त्या 52 गुंठे जागेवरती सुद्धा एक या भागातील किंवा संपूर्ण या परिसरामधील मुलांना खेळण्यासाठी एक सुंदर असं मैदान असेल क्रिकेटचं, फुटबॉलचं आणि मुलांना स्केटिंग रिंग त्या ठिकाणी मी एक उपलब्ध करून देतो आहे. त्यासाठी चालू वर्षामध्ये माझ्याकडं बजेटसुद्धा उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे ह्या वर्षभरामध्ये अतिशय सुंदर असं पुण्यातलं पु ल देशपांडे उद्यानानंतरनं देखणं उद्यान हे कात्रज परिसरामध्ये होते. आणि त्यासाठी 1 तारखेला राजसाहेब या उद्यानाच्या उद्घाटनाला येणार. तर माझी आपणा सर्वांनासुद्धा सी न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की आपण या उद्यानाच्या उद्घाटनाप्रसंगी सकाळी सी24 तासाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. अकोले तहसीलदार कार्यालयासमोर बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलंय. संपूर्ण महाराष्ट्रात दलितांवर हल्ले करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करून शासन व्हावे यासारख्या इतर मागण्यांसाठी या धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचं समजतंय. अकोले तहसीलदार कार्यालयासमोर बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलंय. बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त, इतर मागासवर्गीय, धार्मिक अल्पसंख्याक यांच्यावर दिवसेंदिवस महाराष्ट्रभर अन्याय अत्याचार वाढत असून या घटनांचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन होत असताना याच अनुषंगाने अकोलेतही मोठ्या संख्येने धरणे आंदोलन करण्यात आले होते. वाकडी येथे मातंग समाजाच्या मुलाची नग्न धिंड काढून मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करून कठोर शासन व्हावे. रुद्रवाडी, उदगीर येथील मातंग समाजाच्या मुलांवर केलेल्या हल्ल्यातील आरोपींना कठोर शासन व्हावे. पूजासकटच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी. संपूर्ण महाराष्ट्रात दलितांवर हल्ले करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करून शासन व्हावे आदी मागण्यांसाठी या धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनासाठी भारत मुक्ती मोर्चाचे उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष संतोष साळवे, जिल्हा प्रचारक हर्षद रुपवते आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. यावेळी सदर मागण्यांचे निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले. बहुजन क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली आज संपूर्ण राज्यभरात
धरणे प्रदर्शन प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रभरात होत आहे. यात प्रामुख्याने महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत, मातंग समाजावर जे अन्याय अत्याचार झाले महाराष्ट्रभरामध्ये ते असतील किंवा इतर धार्मिक गटाच्या विविध समाजातील ज्या घटना घडत आहे त्या सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही हे धरणं प्रदर्शन करत आहोत. बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून विविध समाजातील संघटना, विविध राजकीय पक्ष या सर्वांचा पाठिंबा घेऊन या धरणं प्रदर्शन आम्ही करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून अकोल्यामध्ये हे धरणं प्रदर्शन आम्ही करत आहोत. या प्रदर्शनाचा मुख्य हेतू काय आहे आपला? या धरणं प्रदर्शनाचा मुख्य हेतू असा आहे की भीमा कोरेगाव सारख्या ठिकाणी जी पूजा सगट नावाची जी प्रथमदर्शनी साक्षीदार होती तिच्या हत्या करण्यात आली. उदगीर या ठिकाणी मातंग समाजातील जे मुलं त्यांची नग्नधिंड काढून त्यांना मारहाण करण्यात आली. या होणाऱ्या घटनांचा आम्ही निषेध करत आहोत. C24साठी सचिन खरात, अकोले. पुण्याच्या झिल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये विद्यार्थ्यांची ॲडमिशनसाठी लगबग सुरू झाली आहे. या कॉलेजचे कार्यकारी संचालक जयेश काटकर यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. 10वी-12वीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची ॲडमिशनसाठी लगबग सुरू होते आणि कुठल्या विद्याशाखेत प्रवेश घ्यायचा यापासून त्याची निवड करणे याबाबत ज्येष्ठ तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे, याचबरोबर आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धडपड करणे अशी अनेक कामे याच जून-जुलै महिन्यात प्रत्येक विद्यार्थी हमखास करताना पाहायला मिळतोय. पण तंत्रशिक्षण आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला ज्या ठिकाणी मिळते अशाच संस्थेची किंवा कॉलेजची निवड ते करतात. अशाच एक संस्थेत सध्या विद्यार्थी गर्दी करत असून पुण्यातील नरे परिसरातील झिल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात सध्या हे कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आघाडीवर दिसत असून ॲडमिशन सुरू झाल्यापासून इथे गर्दी होताना दिसत आहे. या कॉलेजचे कार्यकारी संचालक जयेश काटकर यांनी या सगळ्या प्रक्रियेविषयी अधिक माहिती दिली आहे. नमस्कार, मी जयेश काटकर, झिल एज्युकेशन सोसायटीचा कार्यकारी संचालक. आज झिल एज्युकेशन सोसायटीमध्ये शैक्षणिक वर्ष 2018-19साठी प्रवेश चालू झालेले आहेत. तर प्रवेश इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, MBA, MCA अशा विविध कोर्सेससाठी चालू झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आज उद्योजकतेविषयी मार्गदर्शनाची गरज आहे त्यांच्या इतर कॉलेज शैक्षणिक जीवनाबरोबर तर त्यांनी झिलचा पर्याय स्वीकार करावा. कारण का झिलमध्ये गेल्या 3 वर्षात आम्ही यशस्वी पद्धतीने 90 उद्योजक निर्माण केलेले आहेत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये रस आहे, रुची आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी झिल एज्युकेशन सोसायटीच्या नरे कॅम्पस येथील कायम विनाअनुदानित तत्वावरती आम्ही हे झिल लक्ष स्टडी सेंटर चालू केलेलं आहे. ज्यातनं RTOला सध्याच 9 मुलं सिलेक्ट झालेले आहेत. एक PSI सिलेक्ट झालेला आहे, एक ACP म्हणून सिलेक्ट झालेला आहे. तर इंजिनिअरिंग करता MBA करता ज्यांना स्पर्धा परीक्षा देऊ पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी झिल एज्युकेशन सोसायटी कसोशीने प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर जी मुलं स्पोर्ट्स बॅकग्राऊंडमध्ये आहेत त्या मुलांसाठी देखील खूप साऱ्या संधी कॅम्पसमध्ये अवेलेबल आहेत. त्याच पद्धतीने कॅम्पसमध्ये स्पोर्ट्स अरिना आहे ज्याच्यात प्रोफेशनल फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉलचं कोचिंग ऑन कॅम्पस होतं. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठीच स्पोर्ट्स, कल्चरल अशा विविध उपक्रमांची मांडणी ह्या झिल नरे कॅम्पस इथे केलेली आहे. मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आज झिल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चला नुकतंच NAACचं A मानांकन मिळालेलं आहे. हे मानांकन मिळण्यासाठी संस्थेने घेतलेले सगळे प्रयत्न की मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान न मिळता त्यांना प्रॅक्टिकली कसं स्ट्रॉंग बनवता येईल ह्याच्यासाठी केलेले प्रयत्न आज NAAC कमिटीनी सुद्धा ॲप्रिशिएट केलेले आहेत. ह्या प्रॅक्टिकल उपक्रमांमध्ये प्रत्येक इंजिनियर हा एक परिपूर्ण इंजिनियर म्हणून झिलमधनं आज घडतो आहे. त्याचबरोबर मुलांना जे प्रॅक्टिकल एज्युकेशन दिले जात आहे ते इंडस्ट्री ग्रेडचं दिलं जात आहे, जेणेकरून एक इंजिनियर फक्त सर्टिफिकेट वाईज इंजिनियर नसून तो प्रत्येक इंडस्ट्रीला हवासा असं वाटणारा इंजिनियर असेल. ह्या पद्धतीने संस्था कायम प्रयत्नशील आहे. त्याचसाठी म्हणून झिल सेंटर फॉर इंजिनिअरिंग स्किल डेव्हलपमेंटची स्थापना झिल नरे कॅम्पस इथे केली गेलेली आहे. त्यात इंजिनिअरिंगला लागणारे विविध स्किल सेट्स मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमातच युनिव्हर्सिटीच्या व्यतिरिक्त ॲडिशनल म्हणून शिकवले जातात आणि हे कायम फ्री ऑफ कॉस्ट शिकवले जातात विद्यार्थ्यांना.
तर ह्या फॅसिलिटीचा जास्तीत जास्त मुलांनी फायदा घ्यावा. तर विद्यार्थ्यांनी कॅम्पसला भेट देऊन आपलं शैक्षणिक जीवन पुढील कसं सुंदर आपल्याला घडवता येईल ह्याच्यासाठी एक पाहणी करून नक्कीच जावं. आणि मी आपल्या सर्वांना झील नरी कॅम्पसला आमंत्रित करतो. सी24साठी अमोल दमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि जुन्नर तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजातील युवक युवतींना विविध प्रशिक्षण शिबिरे आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन डिंगोरे तालुका जुन्नर येथे करण्यात आले होते. एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प घोडेगाव आणि जुन्नर तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजातील युवक युवतींना विविध प्रशिक्षण शिबिरे आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन डिंगोरे तालुका जुन्नर येथे करण्यात आले होते. आदिवासी समाजातील मुलांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घोडेगाव एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प आणि जुन्नर तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजातील युवक युवतींना विविध प्रशिक्षण शिबिरे आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन डिंगोरे तालुका जुन्नर येथे करण्यात आले होते. घोडेगाव प्रकल्प विभागचे आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी कातकरी समाजातील युवक आणि युवतींकरिता करण्यात आले होते. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शिबिरात सहभागी झालेल्या युवक युवतींना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय. यावेळी घोडेगाव एकात्मिक प्रकल्प सहाय्यक कालेकर आणि जुन्नर वनसंरक्षक म्हसे तसेच जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांनी आदिवासी समाजाच्या समस्या आणि विविध मागण्या प्रशासनाकडे मांडल्यात. सुसज्ज अशा इमारती आता झालेल्या आहेत. पूर्वी असं होतं, जेव्हा आम्ही नोकरीला लागलो तेव्हा तिथेच पत्र्याच्या इमारती, तिथेच विद्यार्थी शिक्षण घ्यायचे, तिथंच झोपायचे, तिथंच स्वयंपाक केला जायचा. आणि अशा प्रकारचं शिक्षण पावसाळ्यामध्ये 4 महिने पाऊस, पत्र्यावरती पावसाचे ते जोरात आवाज यायचा आणि 4 महिने शिक्षण दिलं जात नव्हतं मुलांना. फक्त सांभाळायचं काम आम्ही करायचं. परंतु आता महाराष्ट्र शासनाने अद्ययावत अशा सुसज्ज इमारती बांधलेल्या आहेत आणि त्या इमारती शाळेसाठी वेगळी इमारत, मुलांना राहण्यासाठी वेगळी इमारत, मुलींना राहण्यासाठी वेगळी इमारत, अशा सुद्धा कार्यकर सर असतील, चव्हाण साहेब असतील, प्रसाद साहेब असतील यांना 2-3 वेळा विनंती केलेली आहे की ह्या मतदारसंघामध्ये अधिकचं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण या विभागामध्ये पिंपळगाव जोगा धरणामुळे विस्थापित झालेली आदिवासींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे कोपरे, मांडवे, मुथाळणे आणि जांभूळशी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या उन्हाळ्यामध्ये अतिशय गंभीर होत असते. आणि त्याचबरोबर आदिवासी क्षेत्राबाहेर राहणारे आदिवासी, त्याला आपण मोठी एसपी म्हणतो, की लोकसंख्या सुद्धा आदिवासींची खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे जवळजवळ 80% लोकसंख्या आदिवासींची आहे. आणि त्या आदिवासींसाठी या विभागामध्ये आजपर्यंत जेवढं काम होणं अपेक्षित होतं त्या प्रमाणात काम झालेलं नाही. आज आम्ही बगडवाडी या ठिकाणी एका दशक्रियेसाठी गेलेलो होतो. जवळजवळ 2 ते 3 हजार लोक त्या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेली होती. परंतु त्या ठिकाणी साधी स्मशानभूमीची शेड किंवा दशक्रिया विधेसाठी जी शेड लागते ती सुद्धा त्या ठिकाणी नव्हती. आणि नाही म्हटलं तरी आपण खूप मोठ्या अशा योजना राबवत असताना ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या गोष्टीकडं चव्हाण साहेब आणि कालेकर साहेब आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आपण निश्चितच त्या दृष्टीनं आपण सर्वजण एकत्र येऊन येणाऱ्या आगामी काळात प्रयत्न करणं गरजेचं. सी24साठी अमोल जाधव, आंबेगाव. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त. कॉलेजच्या मागे लोणीकंद, पुणे.
412216, मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. शेगाव येथील माऊली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची 2016 पासून शिष्यवृत्ती रोखल्यामुळे पुढील वर्षासाठी महाविद्यालयाने प्रवेश थांबवले असल्याने 500 विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयावर मोर्चा काढला. समाज कल्याण आयुक्तांना निवेदन देऊन शिष्यवृत्ती द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय. शेगाव येथील माऊली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची 2016 पासून शिष्यवृत्ती रोखल्यामुळे पुढील वर्षासाठी महाविद्यालयाने प्रवेश थांबवले असल्याने 500 विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयावर मोर्चा काढला आणि समाज कल्याण आयुक्तांना निवेदन देऊन शिष्यवृत्ती द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय. शेगाव येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना 86,000 रुपये फी भरण्याचे फरमान महाविद्यालयाने सोडले. एवढी फी भरायची कोठून असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला. तेव्हा शिष्यवृत्ती महाविद्यालयाला प्राप्त न झाल्याने जास्त फी भरण्याचे फरमान कॉलेजने सोडले, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. समाज कल्याण आयुक्तांनी तात्काळ कॉलेज प्राचार्यांशी संवाद साधून सर्व शिष्यवृत्ती कॉलेजला वळती केली असल्याचे सांगितले आणि विद्यार्थ्यांना फीसाठी प्रवेश नाकारणे कायद्याने गुन्हा आहे, त्यांना तात्काळ प्रवेश द्या असे आदेश महाविद्यालयाला देण्यात आले. जर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला तर महाविद्यालयाविरोधात FIR दाखल करण्यात येणार असल्याचे समाज कल्याण आयुक्त श्री मेरत यांनी सांगितले. पासून वंचित ठेवलं जात आहे, काय त्यांचा प्रकार आणि काय त्यांची भूमिका आहे? विद्यार्थ्यांना 17-18 या वर्षातली स्कॉलरशिप मिळाली नाही, त्याच्यामुळं महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांना फीज मागत आहे अशी त्यांची तक्रार होती. परंतु प्रत्यक्षात आम्ही त्यांना 16-17च्या स्कॉलरशिपमधली बरीचशी रक्कम दिलेली आहे. मी आज स्वतः प्राचार्यांशी बोललो आहे आणि ते सोमवारपासून त्यांची ॲडमिशनची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या आता निकाली निघाल्या आहेत. ॲडमिशन जर त्यांना नाकारली तर काय कारवाई करणार? ॲडमिशन जर नाकारली आणि जर त्यांना फी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जर फी मागितली तर आम्ही कॉलेजवर गुन्हा दाखल करू. आम्ही सर्व शेतकरी आणि मागासवर्गीय विद्यार्थी असून शिष्यवृत्ती मिळणे आवश्यक आहे. शासनाने ती का रोखली? ती तात्काळ मिळावी आणि महाविद्यालयाने प्रवेश द्यावा, अन्यथा आम्हाला स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या करावी लागेल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय. चंदन गोडे, मी माऊली कॉलेजमधून आलेली आहे. आम्हाला शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे मागच्या आणि त्याच्या मागच्या वर्षाची काही जणांची राहिलेली आहे, तर त्यामुळे आम्हाला आमची ॲडमिशन स्थगित झालेली आहे. सध्याच्या कंडिशनला आम्हाला खूप लॉसेसमध्ये जावं लागत आहे. आम्ही शेतकऱ्यांची मुलं, आम्ही काय करणार आहे पुढे? रोशनी ठाकरे. आमच्या कॉलेजचे ॲडमिशन्स थांबल्यामुळे अजूनही आमची ॲडमिशन झालेली नाही आहे. यावर्षी फायनल इयर असूनही सुद्धा अजून कॉलेज चालू नाही. या शासन एवढ्या योजना राबवतो, या योजनांचा शेवटी फायदा काय यावर सगळेजण थांबलेले आहेत. म्हणून आमची फक्त एवढीच विनंती आहे की आमची थांबलेली जी स्कॉलरशिप आहे ती आम्हाला 17-18 2 वर्षांची ती परत मिळावी आणि आमचं कॉलेज लाईफ वापस चालू राहावं. श्वेता मोरे, माऊली कॉलेजचे आहे. आम्हाला गेल्या 2 वर्ष झालं शिष्यवृत्ती नाही मिळाली, त्याच्यामुळे पूर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे अडचण येत आहे. तर आमची एवढीच इच्छा आहे की शासनाने आमची इच्छा मागणी पूर्ण करावं आणि आम्हाला आमची शिष्यवृत्ती परत मिळावी. C24 तासाठी शिवाजी मामनकर, बुलढाणा. पुण्यातील देहू येथील भालचंद्र भंडारा डोंगराचं संरक्षण करण्यात यावं या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकरी संप्रदायाच्या काही संतांनी अखंड भजन कीर्तन आंदोलन सुरू केले. पुण्यातील देहू येथील भालचंद्र भंडारा डोंगराचं संरक्षण करण्यात यावं या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकरी संप्रदायाच्या काही संतांनी अखंड कीर्तन भजन आंदोलन सुरू केले. भालचंद्र भंडारा डोंगरावर जगद्गुरू तुकाराम महाराज यांना साक्षात्कार झाला होता. त्यामुळे बिल्डर आणि MIDC पासून हा डोंगर संरक्षित ठेवण्यात यावा या मागणीसाठी वारकऱ्यांनी अखंड कीर्तन भजन आंदोलन सुरू केले. अलीकडच्या काळात भालचंद्र भंडारा डोंगरावर होणाऱ्या अतिक्रमणामुळे डोंगराचं अखंडत्व, स्वाभाविक सौंदर्य आणि पावित्र्य धोक्यात आलंय. याचा एकूणच फटका त्या ठिकाणी येणाऱ्या वारकरी संतांना होऊ लागलाय, असं वारकरी संप्रदायाचं म्हणणं आहे. 2005 पासून ज्यावेळी
तुकाराम महाराजांची साक्षात्कार चिंतनभूमी भंडारा, भामचंद्र आणि घोराळेश्वर तिन्ही डोंगर हे आम्हाला वारकऱ्यांच्या साधनेसाठी स्वतंत्रने एकांतप्रिय असल्यामुळं स्वतंत्र पाहिजेत। पण या शासनानं 2008ला तीर्थक्षेत्र विकास आराखडा डिक्लेअर केला एकीकडे, आणि दुसरीकडे तुकाराम महाराजांच्या भूमीलाच म्हणजे भामचंद डोंगरालाच तिकडे सुरुंग लावायला खाणीनिमित्त सुरुंग लावले। हा पहिला अपराध। आणि आता आमची मागणी एवढीच आहे की 2011ला या सदर डोंगरासंदर्भात म्हणजे भंडारा भामचंद डोंगरासंदर्भात राज्य संरक्षित स्मारकाची अधिसूचना काढलेली आहे। ती या दोन्ही डोंगरांना योग्य आणि पूर्ण न्याय देणारी आहे, ती जशीच्या तशी लागू करणे अंतिम म्हणून, ही आमची मागणी आहे। C24साठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे। बारामतीतील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीनं नुकताच मोरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयात एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला। सध्या ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयातून महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत असलेले कायदे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सध्या ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयात मुलींची छेड करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत, त्यामुळे मुलींनी स्वतःचे संरक्षणासाठी सक्षम व्हावे ही काळाची गरज आहे। तसेच अल्पवयीन मुलींना वाहन परवाना नसताना दुचाकी चारचाकी देणे हे कायदेशीर नसल्याचे सांगून अशा कृत्याला पाठीशी घालणाऱ्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करू असा सल्ला मोरगाव येथील पोलीस उपअधीक्षक राजाराम साळुंके यांनी महाविद्यालयातील मुलांना दिलाय। त्यामुळे आगामी काळात शालेय मुलांची बालगुन्हेगारी रोखण्यास मदत मिळणे सोयीचे झाले। वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीने नुकताच मोरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयात एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला। सध्या ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयातून महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत असलेले कायदे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलामुलींना माहिती देण्यात आली। स्वसंरक्षणासाठी मुलींनी सक्षम व्हावे असे मत पोलीस उपनिरीक्षक राजाराम साळुंके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयातून वाढत असलेली बालगुन्हेगारी तसेच यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रतिबंधक उपाययोजना ही काळाची गरज आहे। यासाठी पालकांनी जागरूक राहावे असे सांगण्यात आले। या विद्यालयातील नुकत्याच एका मुलीचे अपहरण करण्याचा डाव मुलीच्या जागृत आणि धाडसी वृत्तीने हाणून पाडला। या मुलीचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आलाय। या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशीदास तावरे यांच्यासह ज्येष्ठ शिक्षक कोळे सर, शिंदे सर, पत्रकार संघाचे सदस्य अशोक वेदपाठक, C24 तासचे प्रतिनिधी मनोहर तावरे, बारामती युवा सेनेचे परेश भापकर, पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजाराम साळुंके उपस्थित होते। पोलीस उपनिरीक्षक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन। मी यापूर्वी सातारा जिल्ह्यात नेमणुकीस होतो। नुकतेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला बदली झालेली असल्याने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणखी सुपादूर क्षेत्र व मोरगाव पोलीस चौकी येथे काम पाहत आहे। माननीय IG सो नांगरे साहेब व पोलीस अधीक्षक सो पुणेकरांनी यांचे सूचनेवरून व मार्गदर्शनाखाली आम्ही निर्भयाच्या अनुषंगाने व व्यसनमुक्तीचे अनुषंगाने प्रत्येक कॉलेज हायस्कूल येथे जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतो। आज रोजी आम्ही मयुरेश्वर विद्यालय मोरगाव येथे हायस्कूलमध्ये जाऊन 7वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीवर व निर्भयाच्या अनुषंगाने व मोटार व्हेकलच्या कायद्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन केले व त्याचे फायदे तोटे काय असतात, मोबाईलच्या संदर्भात फायदे तोटे काय असतात, निर्भयाच्या अनुषंगाने मुलींनी कसं वागायला पाहिजे, मुलांनी कसं वागायला पाहिजे, कायद्याचं स्वरूप, कायद्याचं महत्त्व, कडक कायद्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले। तेथील मुख्याध्यापक तावरे सर व इतर शिक्षकांनी सुद्धा थोडक्यात मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना दिल्या। C24 ताससाठी मनोहर तावरे, बारामती। शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी। बेवारस महिला प्रेताची ओळख पटली असून अनैतिक संबंधातून खून झाल्याच्या चर्चेला उधाण। लाच घेणारा शिक्षक ACBच्या जाळ्यात।
अकोल्याच्या तहसील कार्यालयासमोर बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं धरणे आंदोलन आणि महाविद्यालयीन शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखले, समाज कल्याण कार्यालयावर विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास। जगा वर्तमानात, बिनधास्त।